तर आज बनवलं हेअर ग्रोथ आणि हेअर फॉलसाठी 100% रिझल्ट तेल. तर गुड मॉर्निंग गाईज. सकाळची सुरुवात झाली आहे. आम्ही तिघांनी चहा घेतला, तोपर्यंत स्वामीनी झोपली होती. आणि मग त्यानंतर मी पटकन शिवचं आवरून दिलं शाळेचं. आणि मग ते दोघं खेळत होते. थोड्या वेळ खेळले, मग शिव गेला शाळेत. मग मी पटकन घरातली सर्व कामे आवरून घेतली. त्यानंतर शिव आला. त्याला मी बोलते, अरे होमवर्क कर, मॅडमने होमवर्क दिला आहे. तर त्याचा चालू होता डान्स. त्यानंतर मग तो पटकन होमवर्कला बसला आणि सारखं मला म्हणत होता, झाला का, बस का असं चालू होतं त्याचं. त्यानंतर मग संध्याकाळी मग मी गेले पानं आणि फुलं आणायला. संध्याकाळची तोडत नाही, पण दिवसभर मला स्वामिनीमुळं टाईम नाही भेटत, त्यामुळे मी रात्रीच बनवणार होते तेल. मग त्यानंतर मी घेऊन आले सामान. चला तर मग बघूया कसं बनवायचं तेल. तर कढीपत्ता घेतला आहे, मेथी दाणे घेतले, कलोंजी घेतली आहे, जास्वंदीची पानं, फुलं आणि कोरफड घेतली आहे. कलोंजीला काय म्हणतात माहीत नाही मला मराठीत. मग कोरफडचं गर काढून घ्यायचं आहे आपल्याला. खोबऱ्याच्या तेलाच्या बॉटल घेतल्या 2. तर मग ते तेल आपल्याला पूर्ण कढईमध्ये काढून घ्यायचं आहे. सर्व तेल एकदा आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. त्यानंतर आपण जो कोरफडचा गर काढला तो तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ते. त्यानंतर आपल्याला मग त्याच्यामध्ये जास्वंदीची पानं टाकून द्यायची आहेत. पानं टाकल्याच्या नंतर फुलं टाकायची आहेत आपल्याला त्याच्यामध्ये. मग कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर मग आपण जे कलोंजी आणि मेथीचं बी टाकून दिल्यानंतर पूर्ण मिक्स करून त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर मग त्याचा पूर्ण आहे ना कलर चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला उकळून घ्यायचं आहे. पूर्ण त्यातले सत्व असतात ना ते पूर्ण तेलात उतरले पाहिजे. त्यानंतर मग आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे. दिसतंय तुम्हाला किती कलर चेंज झाला आहे. त्यानंतर मग आपल्याला ते रात्रभर ठेवून मग आपल्याला सकाळी ते चाळणीने गाळून घ्यायचं आहे ते तेल. तर मग आणि जे फुलं पानं आहेत ना ते असे ना पिळून त्यातलं पण तेल काढून घ्या आणि मग तयार आहे तुमचं मस्त तेल. तर त्यानंतर तो तेलातला चौथा उरलेला असतो ना तर तो आपल्याला फेकून द्यायचा आहे. तो मिक्सरमध्ये बारीक करून आहे ना केस धुवायचे, अर्धा तास आधी डोक्याला लावायचं आहे. त्यानंतर मग डोकं धुवायचं आहे आपल्याला. आणि रात्रीचे 10 वाजता शिवचं चालू होतं पातेल्याने दूध प्यायचं काम. तर मी त्याला बोलत होते, अरे ग्लासने पितो म्हणतो, तर नाही मला असंच प्यायचं आहे. आणि वाकडं तिकडं तोंड करायचं चालू होतं. तर असं होतं आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.